लेट नाईट म्हणून तुम्हाला 1,00,000 हप्ता मिळतो. सगळ्या ही यादी तुम्हाला सगळं चुकीचं आहे. नाही मी वाचून घ्या, तुम्ही नंतर सांगा. नाही, आपण बोलताय ते चुकीचं. द माफी आहे हो साहेब. तुम्ही चुकीचं खरं बोलायचं नाही. तुम्ही जे करता तुम्ही पाप करताय. तुम्ही उत्तर देऊ नका. नंतर मी बोलतो. तुम्हाला नाही समजतं का? नाही, तुम्ही बोला, नंतर मी बोलेल, एक्सप्लेन करेल. तुम्ही आज 70-80 लाख रुपये दर महिना हप्ता घेता. ही यादी आहे. त्या यादीमध्ये तुम्ही कसे पैसे आणतात, तुमच्या कोण कोण लोक आहेत त्याची यादी आहे माझ्याकडे. एक आमदार म्हणून बोलतोय. तुम्ही काय स्वतःला शहाणे समजता काय? उद्ध्वस्त केलं पुन्हा तुम्ही. तुम्हाला लाज कशी वाटत नाही? बरं म्हणताय खोटं. तुम्ही काय विधानसभेत उत्तर द्यायला उभे राहिले का माझ्याशी? राजपूतजी आमचं साधं मागे ललित पाटीलचं प्रकरण झालं. त्यावेळेला पुण्यामध्ये ठिकठिकाणी ड्रग्जचे साठे कसे सापडतात यावर आम्ही यादी वाचू काय? विमाननगर परिसर लेट नाईट आहे. द माफी आहे. एजंट जॅक्स आहे. बॉलर आहे. 2 BHK डी मोरा आहे. मिलर आहे. दीप आहे. बॅक स्टेज आहे. आणि असे अनेक जवळजवळ 70 लाखाच्या पेक्षा जास्त तुम्हाला ह्याच्यामध्ये हप्ते मिळतात. तुमच्या वसुलीची नावं घेतो बघा. पहिला आहे कॉन्स्टेबल सुर्वे, पडवळ, बाळासाहेब राऊत, राहुल रामनाथ आणि सुप्रिटेंडेंट आपलं चरणसिंग राजपूत. हे तुमच्या आशीर्वादाखाली चाललेले धंदे. पुणे महानगरपालिकेने तुम्हाला परवानगी इंडस्ट्री नाही दिल्या तर तुम्ही चालवले कसे? हे पब चालले कसे? आणि या पबमध्ये तुम्ही जे नियमावली केली त्याच्यानंतर तुम्हाला गुगल मॅपवर आज गेला तर 4-4 वाजेपर्यंत हे सगळे चालतात. तुम्हाला मनाला काहीतरी एकदा वाटू द्या पुणेकरांसाठी. आणि तुम्ही जे करताय ना हे चुकीचं करताय. हे तुम्हाला आम्ही बोलायला आलोय. आता आम्ही सरळ बोलतो. याच्यापुढे सरळ बोलणार नाही. आमच्यावर काय ऍक्शन पोलिसांनी घ्यायची ते घेऊ द्या. पण याच्यामध्ये आम्ही पुणेकरांना, नागरिकांना आमची मुलं नसतीनाबत होऊन देणार नाही. तुम्ही ज्या पद्धतीने हा कारभार करताय ताई, प्रत्येक ठिकाणी यांची वसुलीची यादी ही. आणि माझ्याकडे व्हिडिओ आहेत तुमच्याकडची लोक पैसे घेताना. ही फक्त तुम्हाला यादी आणली म्हणजे याचा तुम्ही विचार करा की आमचं काम किती व्यवस्थित चाललंय. आणि आम्ही आता गप बसणार नाही. आम्हाला पोलिसांनी काय करू द्या, गव्हर्नमेंटनी काय करू द्या. आम्ही रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते आहेत. आम्ही रस्त्यावर उतरणारे सुषमाताई आहेत, मोहनदादा आहे, गाजा भाऊ. आम्ही सातत्यानं समाजाच्या हिताचं काम केलं. साहेब तुमच्याकडे आम्ही चहा प्यायला कधी आलो नाही. तुम्हाला विचारलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.